यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपलं शॉप कसं सेट करायचं. आज आपण पाहूया त्या शॉपमध्ये आपण प्रोडक्ट्स कसे ऍड करायचे. शॉपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन येतात. सेटअप, सेकंड ऑप्शन आहे न्यू प्रोडक्ट्स. या न्यू प्रोडक्टवर क्लिक करा. तुम्हाला हे पेज ओपन होईल. न्यू प्रोडक्टच्या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला नाव विचारेल, तुमच्या काय प्रोडक्टचं नाव जे काय असेल ते. फॉर एक्झाम्पल, आता जिम आहे त्यामुळं आपण तिथं म्हणू शकतो की जॅकेट्स म्हणा, किंवा आपण तिथं वॉटर बॉटल आहे. ओके, वॉटर बॉटल. ओके, वॉटर बॉटल आपण नाव टाकली. जे काय तुम्हाला नाव जे काय टाकायचं आहे टाकू शकता. प्रायमरी इमेज त्याची एखादी टाकू शकता. मी नेहमी हीच सिलेक्ट करतो कारण हा डेमो आहे. त्यामध्ये तुम्ही हा प्रोडक्टचा मेन जो डिस्प्लेला येणार आहे तो फोटो टाका. आणि गॅलरीसाठी चार तुम्ही इमेजेस पण टाकू शकता. गॅलरीमध्ये सुद्धा तुम्ही चार इमेज टाका. तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या चार इमेज तिथं ऍड होतात. शॉर्ट डिस्क्रिप्शन, प्रोडक्ट जे आहे त्याच्याबद्दल शॉर्ट डिस्क्रिप्शन यापूर्वी देखील मी बोललो की तुम्ही ते चॅट जीपीटी कडून घेऊ शकता, किंवा तुम्ही जे प्रोडक्ट्स ऑनलाईनला त्याचे रिव्ह्यूज किंवा जिथं जिथं तो सेल होतो तिथून डेटा घेऊ शकता. आणि त्या प्रोडक्टचे तीन बेनिफिट, टॉप थ्री बेनिफिट्स, वन नंबर काय, टू नंबर काय, थ्री नंबर काय, त्या प्रोडक्टचे डिटेल्स इथं ऍड करा. आणि त्यानंतर इथं मेन पार्ट आहे. तुम्ही त्याबद्दल काय पाहिजे, तुम्हाला ह्या प्रोडक्टची एन्क्वायरी पाहिजे, त्या प्रोडक्टसाठी तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आहे का, त्याला सेल डायरेक्ट करायचा आहे का, कस्टम लिंक देऊन कुठं दुसऱ्या पेजवरती न्यायचं आहे, तर तुम्ही ते करू शकता. एन्क्वायर नाव करायचं असेल म्हणजे या प्रोडक्टची एन्क्वायरीसाठी जर तुम्ही हे पेज प्रोडक्ट बनवत असाल तर हे एन्क्वायर नाव सिलेक्ट करा. अपॉइंटमेंट बुक करायची असतील तर अपॉइंटमेंटसाठी बुक सिलेक्शन करा. त्याला तिथून डायरेक्ट सेल करायचं असेल तर तुम्ही बाय नावला क्लिक करा. आणि कस्टम लिंक ऍड करून दुसऱ्या कुठल्याही वेब पेजवरती न्यायचं असेल तर ती तुम्ही करू शकता. मी सध्या एक सिलेक्ट करतोय, एन्क्वायर नाव. एन्क्वायर नावला इथे एक प्रश्न विचारतंय, प्राइस किती. मी सिलेक्ट केलं प्राइस 150. प्राइस शो करायची आहे का, येस इथं शो करायची आहे आपल्याला. ठीक आहे, नो पाहिजे असेल तर नो. आता इथं पाईपलाईन सिलेक्शन आहे, हे आपण पुढे शिकणार आहोत, समजणार आहोत. आत्तासाठी मी हे सोडून देतोय. इथं तुम्हाला प्रोडक्ट सेल करताना कस्टमरचे कोणकोणते डिटेल पाहिजेत, नाव, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, किंवा ॲडिशनल फील्डमध्ये क्लिक करून तुम्ही इथं ॲडिशनल कोणतेही तुम्ही डिटेल्स हवे असतील, म्हणजे त्याला नाव, हेडलाईन द्या, आणि इथं काय पाहिजे, टेक्स्ट पाहिजे, नंबर पाहिजे, डेट पाहिजे, काय पाहिजे तुम्ही इथं ॲड करू शकता. ठीक आहे, तर मी करंटली तीनच ठेवतोय आणि यानंतर मी याला पब्लिश करतोय. ओके, सिलेक्शन पाईपलाईन कंपल्सरी आहे. तात्पुरती जी अवेलेबल आहे, आम्ही इनबिल्ट दिलेली आहे तुम्हाला, त्यातली एक मी VSL सिलेक्ट केली. त्यानंतर इकडं त्याच्या स्टेजेस असतात, लीड मी सिलेक्ट केली आणि याला केलं पब्लिश. हे काय असतं आपण नंतर बघूया. तात्पुरती तुम्ही समजून घ्या की त्याला आपल्याला ऍड करायचं आहे. ऍड केल्यानंतर काय झालं बघा. आता ही पेज आपली बनली होती, वेब पेज आपली शॉपची. आता मी रिफ्रेश करतो, प्रोडक्ट ऍड केलेला आहे आपण, त्यामुळं इथं प्रोडक्ट दिसायला सुरू झालं. मी काय करतोय आता, याला डुप्लिकेट करतोय बघा. सेम प्रोडक्ट मी डुप्लिकेट करतोय. ठीक आहे, मी काही चेंजेस नाही करतोय, पब्लिश करतोय. तुम्ही तुमचे प्रोडक्ट जसे जसे येत जातील तसे तसे तुम्ही काय करा, चेंजेस करत चला, तुमचे प्रोडक्ट्स डिटेल ऍड करा. मी फक्त एक डेमो पर्पज मी कॉपी करत चाललेलो आहे. ठीक आहे, दोन प्रोडक्ट ऍड झाले. ठीक आहे, आता बघा मी परत रिफ्रेश करतोय, तुम्हाला इथं दोन प्रोडक्ट दिसायला लागतील. आणि अशा पद्धतीनं तुमचा हा काय होईल, शॉप रेडी होईल. जर कुणी इथं येऊन या पेजवरती एन्क्वायर नावावरती क्लिक करेल, तुम्ही डिटेल जे पाहिजे म्हणून तिथं आपण फॉर्म क्रिएट केलेला आहे ते डिटेल्स इथे तो विचारेल, आणि त्याला मग सबमिट एन्क्वायरी केली तर त्याचे आपल्याकडे डिटेल्स येऊन जातील. ठीक आहे, तर याला काय करा, सबमिट. एन्क्वायरी आपल्याकडं आलेली असेल. तर या पद्धतीनं तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट्स, जेवढे काही तुमचे प्रोडक्ट्स असतील ते ऍड करून आपला शॉप रेडी करू शकता.